हालेलुया हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की. बोला प्रभू येशू मसीह की. अगदी थोड्या वेळामध्ये आज जास्त नाही घेणार आहे. अर्धा तास, फक्त अर्धा तास तुम्हाला देवाचं वचन आहे. किती वेळ? 30 मिनिटं फक्त देवाचं वचन तुम्हाला ऐकायचं. या 30 मिनिटांमध्ये जर तुम्ही देवाला वेळ देऊ शकत नाही तर 365 दिवस देवाकडून अपेक्षा करायची. लक्षात येतं मी काय म्हणणार? 30 मिनिटं जर आपण देवाला देऊ शकत नाही तर 365 दिवसाची अपेक्षा येतं लक्षामध्ये. बघा विचार करा, जर स्वर्गामधला परमेश्वर सिंहासन सोडून परत एकदा स्वतःला एक लेकरा समान करून भूतलावर येतो, म्हणजे त्याने तुमच्यासाठी 33.5 वर्षाचा कालावधी तुम्हाला दिला. ज्याच्याकडे 1 मिनिट 1 सेकंद सुद्धा त्याच्यासाठी फार महत्वाचा. लक्षात येतं विकास. 1 सेकंद सुद्धा त्याच्यासाठी काय अति महत्वाचा आहे. तरी सुद्धा तुमच्या आणि माझ्याकरिता 33.5 वर्ष त्याने पृथ्वीवर मनुष्य बनवतो. आपल्याकडे वेळ नसला तर आपण काय म्हणतो, पटकन आवरून निघून जातो, हो का नाही? गडबड करतो, हो का नाही? पण 33.5 वर्ष येशूने गडबड केली. तो आला, संपूर्ण 33.5 वर्ष समर्पित राहिला आणि 33.5 वर्ष संपल्याच्या नंतर मग शिष्याला म्हटला की आता मला जाणं गरजेचं आहे. लक्षात येतं? तर आपल्याला किती वेळ द्यायचा? किती वेळ? मला अर्धा तास. किती वेळ? मी अर्धा तास प्रभूला देता. मी अर्धा तास प्रभूला देता. पण आम्ही अर्धा तास प्रभूला देता. आता एकमेकांना म्हणायचं मी अर्धा तास फक्त प्रभूला देता. एकमेकांना मी अर्धा तास फक्त प्रभूला देता. सामान ठेवा, मी अर्धा तास फक्त प्रभूला देता. आता तुम्ही शब्द दिला. हालेलुया. अर्धा तास तुम्ही प्रभूला देत आहात हे शब्द दिलेला आहे. आता शेजारच्यानी पण तुम्हाला दिला, तुम्ही सुद्धा त्यांना तो शब्द दिला. म्हणजे आता एकमेकांना तुम्ही बोलणार नाही, एकमेकांकडे तुम्ही लक्ष देणार नाही, एकमेकांमध्ये फुसफुसणार नाही, एकमेकांकडे तुम्ही पाहणार नाही, एकमेकांचा विचार तुम्ही. कारण आता सगळेजण कोणाला वेळ देत आहेत? प्रभूची स्तुती असो. एक वचन काढूयात आपण लूक शुभवर्तमान. दुसरा अध्याय. आणि वचन आहे 10. मिळाले सर्वांना? लूक शुभवर्तमान 2 अध्याय वचन 10 मिळाले सर्वांना? प्रत्येकाने मिळालं. आणि एका आवाजात ते आपण वाचणार आहोत. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. परत एकदा वाचूया. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ऐकलंय सगळ्यांनी? वचन बारकाईने ऐकलं. आता ह्याच प्रश्नावर आपण पुढील अर्धा तास वेळ घालवणार. ह्याच प्रश्न. हालेलुया हालेलुया. आता सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. ह्या जगामध्ये जग म्हणजे पृथ्वीमध्ये टोटल 153 देश आहेत. किती आहे? 153 देश आहेत ह्या जगामध्ये जे परमेश्वराने निर्माण केले. आणि ह्या जगामध्ये टोटल 7 खंड आहेत. किती खंड आहेत? 7 खंड आहेत. आणि ह्या जगामध्ये वारीनुसार टोटल 8 अरब लोकसंख्या आहे. किती आहे?
किती आहे? मी 3 गोष्टी सांगितल्या. एक 193 देश आहेत, 7 खंड आहेत आणि 8 अरब लोकसंख्या. त्या 8 अरब मध्ये तुम्ही सगळे आहात. तुमचे लेकर सुद्धा आहेत. ज्या दिवशी तुम्ही आधार कार्ड लेकराचं काढणार ना, त्या दिवशी त्यांची पण गणना झाली. हालेलुया. तुम्हाला माहितीये का की सर्वात पहिली जनगणना येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये झाली. ज्यावेळेस येशू मरियमच्या पोटात होता. हालेलुया. आणि योसेफ मरियम नावनिशी करण्यासाठी आपल्या गावी जातात आणि तिथं जनगणना होते, तिथं नाव नोंदणी होते आणि तिथं लोकसंख्या मोजली जाते. तिथून त्या जनगणनाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत आकडेवारी फक्त आणि फक्त वाढत चालली. हालेलुया. हालेलुया. आकडेवारी काय होते? वाढत चालल्या. हे होत असताना प्रत्येक जण एक गोष्ट कॉमन अनुभवत आहे, ते म्हणजे दुःख. हे गोष्ट कॉमन आहे आज अरब लोकांमध्ये, ते म्हणजे दुःख. काय आहे? तिथं कोण असं आहे बसलेलं व्यक्ती की त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख आलं नाही, कधी चिंता निराशा आलेली नाही? असं कोण आहे इथं बसल्यापैकी? म्हणजे तुम्ही दुःखाचा सामना केला आणि करत. अशा प्रत्येक दुःखात असणाऱ्या लोकांसाठी, जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक 193 देशासाठी, 7 खंडासाठी आणि 8 अरब लोकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी 2025 वर्षापूर्वी आली. हालेलुया. पण ती लोकांपर्यंत पोहोचली नाही. किती लोकांपर्यंत पोहोचले माहितीये का? फक्त 5 अरब लोकांपर्यंत. किती? मी किती सांगितलं? 8 अरब लोकसंख्या आहे आणि सुवार्ता किती लोकांपर्यंत पोहोचले? 5 अरब. किती लोकांपर्यंत? एक गाव पकडलं, एका गावामध्ये साधारण लोकसंख्या किती असेल? 2000, 3000, बरोबर आहे, 5000 अशी लोकसंख्या आहे. पैठण तालुक्यातच आपण जर पाहिलं 150 पेक्षा जास्त गाव आहे. जर प्रत्येकाची लोकसंख्या जर मोजली तर इथंच मला वाटतं लाखाच्या वरती लोकसंख्या झाली. त्याच्यात जिल्हे जर पकडले तर मग ती करोडापर्यंत जातात. हालेलुया. हालेलुया. पण आपण तिकडे न जाता पैठण भागातच येऊया. आज प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक खंडामध्ये 8 पैकी 5 अरब लोक आज हा सण साजरा करतात. ख्रिसमस. आणि हे ख्रिसमस फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही. हा दाता फक्त ख्रिसमस लोकांसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी नाहीये, तर अवघ्या भूतलावर असणाऱ्या मनुष्यासाठी. हालेलुया. ही सुवार्ता बातमी आहे. बोला प्रेज द लॉर्ड. एक वचन परत तिथंच घेऊया 10 मध्ये. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद, जो मोठा आनंद परमेश्वराने पाहिलं की ह्या भूतलावर लोक दुःखी, निराश आहेत, वेदनेने करत आहेत, व्याकुळ आहेत, पीडित आहेत, दृष्टापणाने ग्रासलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये कुठंच सुख नाहीये, लहानपर्यंत आनंद मला दिसत नाहीये. जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये मोठा आनंद येणार नाही. आणि म्हणून परमेश्वराने निश्चय घेतला की मी सिंहासन सोडणार आहे, मी आकाश सोडणार आहे. हालेलुया. मी स्वर्गदूतांच्या अवतीभोवती असणार सर्व माझं वैभव सोडणार आहे. आणि जिथं मला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी पालक म्हणून मी जाणार. हालेलुया. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. ते येतील, बसतील, आपण नंतर एकमेकांना भेटणार. तुम्ही शब्द दिलाय की अर्धा तास मी देवाला द्या. बायबल मध्ये शब्द दिल्याच्या नंतर बदलला ना, हा भयंकर दंड आहे. म्हणून हरण्याने आणि सभ्याला वाचा. हालेलुया.
आपण त्याचे प्रतिरूप आहोत. त्याच्या सारख्या तो बोलतो, आपण पण बोलतो. तो शब्द देतो, आपण पण देतो. हालेलुया. तो पाळतो, आपणही काय केलं पाहिजे? पाळलं पाहिजे. मी काय सांगितलं की हे जगात मोठा आनंद घेऊन स्वतः परमेश्वर बालकाच्या रूपात आला. हालेलुया. यासाठी इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद येईल, सुख आणि शांती यावी. मला माहितीये की आपण ह्या 2025 मध्ये आनंद दूर दूर पर्यंत पाहिलेला नाही, लांब लांब पर्यंत आपण आनंद पाहिलेला नाहीये, सुख आपण अनुभवलंच नाही. जास्तीत जास्त 5 मिनिटं नाही 1 तास, याच्या पलीकडे सुख आपल्याकडे राहिलं पण नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो की सर्वात मोठा आनंद तुम्हाला होणार. हालेलुया. 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 तुम्हाला आनंद ऐकायचा, तुम्हाला आनंद ऐकायचा, नक्की ऐकायचा. आणि या पृथ्वीवर प्रत्येक मनुष्याला आनंद हवा आहे, सुख हवं आहे. प्रत्येकाचे कान आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तरसत आहे. कधी माझं चांगलं होईल, कधी माझ्या परिवाराचं बरं होईल, कधी माझ्या लेकराचं कल्याण होईल. कोणाला वाटतं की माझे लेकर कधी नोकरीला लागतील, कोणाला वाटतं की माझ्या परिवारामध्ये कधी सुख मिळेल, कोणाला वाटतं की मी कधी आजारातून मुक्त होईल. प्रत्येकाचे कान आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तरसत आहे. हालेलुया. हो का नाही? ती आनंदाची बातमी परमेश्वराचे स्वर्गदूत सांगत आहे. हालेलुया. डॉक्टर बाहेर येतो आणि लगेच सांगतो की तुम्हाला मुलगा झाला आहे, सांगतो की तुम्हाला मुलगी झाली. त्यावेळेस त्या परिवारामध्ये काय होतं? कारण ती बातमी ऐकण्यासाठी 9 महिने त्यांनी वाट पाहिलेली असते. ती बातमी ऐकण्यासाठी तो दिवस जी खटका प्रसूतीची आहे त्यावेळेस ऐकण्यासाठी तरसलेले असतात. डोळे ते आनंद पाहण्यासाठी हालेलुया वाट पाहत असतात. त्याला झोप लागत नाही, त्याचं मन लागत नाही. एकच त्याचा उद्देश असतो की कधी मी ती आनंदाची बातमी आहे. हालेलुया. 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 आपण इथं प्रत्येक जण पाप झालो, प्रत्येक जण आई झाले, आणि प्रत्येकाला ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी झाली त्यावेळेस आपल्याला काय झालंय? आनंद झालेला आहे. आज तुमच्या माझ्याकरिता तोच परमेश्वर परत एकदा बालकाच्या रूपामध्ये आला आहे. हालेलुया. आनंद झाला पाहिजे का? आनंद त्याला होतो ज्याच्या घरामध्ये बाल जन्म घेतो. आनंद त्याला होतो ज्याच्या घरामध्ये बाल जन्म घेतो. आनंद त्याला होत नाही ज्याच्या घरामध्ये जन्म. मला सांगा, येशू जन्मला, मला आनंद झाला, माझ्या परिवाराला आनंद झाला. तुम्हाला झालाय? तुम्हाला झालाय का? तुम्हाला झालाय का? जे गपचे बसले त्यांनी अजूनही येशूचा स्वीकार केला. तुम्हाला झालाय का आनंद? आता मला वाटतं येशूचा जन्म. मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या आनंदाची बातमी ऐकण्याची वेळ आलेली आहे. येशू फक्त जन्म घेऊन नाही आला. आम्ही प्रत्येक वेळेस काय करतो? जन्मदिवसाचा दिवस साजरा करतो. अगदी तसंच आपण येशूचाही दिवस साजरा करत आहोत. मी म्हटलं ना की 8 अरब लोकांमधून जवळजवळ 5 अरब लोक आज नाताळ सण साजरा करतात. त्या 5 अरब मध्ये प्रत्येक जण ख्रिस्ती नाहीये. कोणी आपल्या कामामध्ये, कोणी आपल्या जॉब मध्ये, कोणी आपल्या नोकरीमध्ये, कोणी कुठं, कोणी मित्रांमध्ये हा दिवस साजरा करतो. कोणी केक कापून करतं, कोणी नवीन ड्रेस घेऊन करतं, कोणी डेकोरेशन करतं, तर कोणी पिकनिकला जाऊन करतं. पण हा दिवस आज साजरा करतो. हालेलुया. तुम्हाला माहिती का सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? तुमच्यापेक्षा लहान लहान लेकरांना, कारण त्यांना शाळेत सुट्टी. हालेलुया. माझा प्रभू लेकरांना आनंद देत असतो, तर तुम्हाला मला देणार नाही. हालेलुया. आम्ही सुट्टीची वाट पाहतो की येशू म्हणतो 365 एक दिवस मी तुला माझ्यासाठी सुट्टीचा दिवस देतो.
हालेलुया हालेलुया. प्रभूची स्तुती असो. ही वेळ आनंदाची. आनंद हे नाही की तुमच्याकडे पैसे, आनंद हे नाहीये की तुमच्याकडे उत्तम आरोग्य, आनंद हे नाहीये की तुम्ही सुख अनुभवता, आनंद हे नाहीये की तुम्ही गाडीने फिरताय, बंगल्यामध्ये राहता, आनंद हे नाही की तुमच्याकडे 5 एकर 10 एकर जमीन आहे, आनंद हे नाहीये की तुमचा परिवार फार मोठा आहे, आनंद हे नाहीये की तुमच्याकडे सगळं 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 काही आहे. हे आनंद नाहीये. हे काय माहितीये? बंधन आहे. काय? पैसा बंधन आहे. काय? पैसा बंधन. पैसा बंधन काय? कारण पैसा देवाजवळ येतो. हो का? पैसा देवाजवळ येऊ देत नाही. मी म्हटलं ना की आरोग्य हे सुद्धा तुमच्यासाठी आनंद नाहीये. कारण उत्तम जर आरोग्य असेल तर देवाकडे कोणी येणार. मला काय गरज आहे? मी तर चालतोय फिरतोय, मी बरा झाला, आता काय चर्चला जाण्याची मला गरज आहे. आनंद आरोग्य पण नाही. आनंद हे बी नाहीये की येशूच्या नावाने प्रार्थना केल्यामुळे तुमचं कुठेतरी लग्न जुळलं आणि लग्न झालं. आनंद हे पण नाहीये की कुठेतरी चांगली नोकरी तुम्हाला लागली सरकारी. कारण तुम्ही आणि मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधतोय, पण आपल्याला हे कळत नाही हे ज्याला आपण आनंद म्हणतोय ते आपल्यासाठी मोठं आनंद आहे. मी अनेकांना या 2025 मध्ये, 2024 मध्ये, 2023 मध्ये, 2022 मध्ये, 2021 मध्ये या जवळजवळ 5 वर्षामध्ये मी आनंद त्यांना आरोग्य मिळालं जे कुठेच मिळालं नव्हतं, कुठल्या डॉक्टरकडून ते इलाज झाला नव्हता, पण येशूच्या स्पर्शाने त्यांना त्या क्षणी त्यांनी आनंद केला, त्या क्षणी त्यांनी जयघोष केला, त्या क्षणी त्यांनी उपवासस्तुती केली. पण नंतर त्याच देवाला आनंद तो नाही. आनंद काय? आनंद काय? येऊयात आपण त्याच अध्यायामध्ये 11वं वचन. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. हालेलुया. तो ख्रिस्त प्रभू आहे. मी काय सांगतोय? आनंदाची बातमी काय की तुमच्या आणि माझ्यासाठी आज, काल नाही, आज शिळ भाकर पण लावला. जास्तीत जास्त आवडते अजून तुम्हाला समजलं नाही मी काय बोलतो. तुम्ही देहिक विचाराने चालत आहात, तुम्ही देहिक विचाराने चालत आहात. तुम्ही शिळी भाकर खाताय म्हणून ताजी तुम्हाला मिळत नाही. हालेलुया. हो का नाही? जोपर्यंत शिळी संपत नाही तोपर्यंत ताजी पोटात जात. म्हणून बायबलचं वचन काय सांगतं? लूक शुभवर्तमान 2 अध्याय आणि वचन 11. तीही की तुमच्यासाठी आज, काल नाही. काय? आज, काल, भूतकाळाच्या गोष्टी प्रभू कधीच करत नाही. तो म्हणतो तुमच्या भूतकाळाच्या सगळ्या गोष्टी मी विसरून गेलोय. तो म्हणतो तुमचे पाप कशासारखे असले तर बोला बोला बोला. तुमचे पाप कशासारखे? कशासारखे? बोला बोला. कशासारखे? लाखेसारखे लाल असते तरी मी कसे करीन? बर्फासारखे शुभ्र करीन. तो म्हणतो मी तुमचे पाप बसणार. काल तुम्ही काय केलं मला घेणं देणं? 2025 मध्ये तुम्ही काय करत होता मला घेणं देणं? किंबहुना कालची रात्र जाईपर्यंत तुम्ही काय करत होता? आज 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 शिळी बातमी कोणाला सांग? काय जुनी बातमी तुम्ही देता? पेपर कोण वाचता? पेपर
हे नाही समजणार. तुमचे तिघा जणांच्या हातावरती आले. आता लाडक्या बहिणीचा मेसेज आलाय, पैसे आले का नाही, बातमी आली का नाही, कधी पैसे पडणार आहे, किती जण पाहताय, अनेक जण चेक करतायत आणि नंतर अरे ही तर जुनी बातमी आहे. आनंद होतो का जुनी बातमी ऐकून? हॅलो, नवीन बातमी पाहिजे का? मुख्यमंत्री लगेच आज घोषणा करेल येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर लाडक्या बहिणीचे पैसे पडतील. बैल तुमच्या माझ्यासाठी काल नव्हतं, आज माझ्यासाठी. काल जन्मला असता तर कालपासून 2025 मध्ये जन्मला असता तर तुमच्यासाठी 25 चांगलं गेलं असतं. 2024 मध्ये तुमच्यासाठी जन्मला असता तर 2024 तुमच्यासाठी चांगलं गेलं असतं. वेदना काय हे तुम्हाला जाणवलं नसतं. म्हणून आज प्रभू म्हणतोय हालेलुया. नाही लक्षात येत. मी भाकरीचं उदाहरण देताना तुम्हाला बाळाचं काही म्हणतात. येशू शिष्याला म्हणतो अशी प्रार्थना करा की आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, आमची रोजची भाकर आज आम्हास कालची भाकर देऊ. पण आमचे लोक कालच्या भाकरीची अपेक्षा, कालच्या जीवनाची अपेक्षा, कालच्या बातमीची अपेक्षा करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काल येशू गावाने जन्मला असेल हे खरं आहे, पण आज येशू गावाने जन्मला. हालेलुया. काल तो गावाने जन्मला हे खरं, पण आज तो माझ्या हृदयात जन्मला. तर आपण जन्मासाठी जागा दिली पाहिजे. त्या लोकांनी नाही दिली हो येशूला जन्मासाठी जागा. उतार शाळेत जागा दिली नाही, नातेवाईकांनी त्याला जागा दिली नाही, ना योसेफाच्या घरच्यांनी त्याला जागा दिली गाईची. हालेलुया, हालेलुया. आज मी त्याला म्हटलं प्रभू तुला गाईच्या पोटात जन्म घ्यायचा. प्रभू म्हणतो काय सांगू तुला, दरवर्षी माझे लोक उपासना करण्यासाठी येतात, कुठल्या तरी गवत जमा करतात, लहान बालक त्याच्यामध्ये टाकतात आणि म्हणतात की येशू गवताचा जन्म. एक लक्षात ठेवा. आज थोडीशी बातमी पुढे आज ना तुमच्यासाठी जन्मला, तुमच्यासाठी नवीन असेल, काहीसाठी ती जुनी असेल, काहीसाठी येशू आधी जन्मला असेल, काहीसाठी आता तो जन्मला असेल. पण ज्याच्यासाठी काल आणि परवा जन्मला त्याचा येशू मोठा झाला पाहिजे, बालक राहिला नाही. संत पौल म्हणतो की तुम्ही कुठपर्यंत दुधाची आवड करता. तुम्हाला जड आणणार होतं का? लहान लहान लेकर आहेत आपण, लहान लहान लेकराला पहिलं काय दिलं? पहिलं दूध, नंतर काय दिलं? पाणी, नंतर डाळ दिलं, नंतर हाताचं पाणी पाजलं, नंतर हळूहळू हळूहळू आपण पुढे पुढे वरती द्यायला लागले. काय करतं लेकरू? चढचढ हो का नाही? हो का नाही? आमच्यामध्ये येशू जर आज जन्मला असेल तर तो तुमच्यासाठी बालक, पण जर याच्या अगोदर जन्मला असेल तर त्याला मोठं करत आलं. त्याला तुमच्याकडे मोठ्या मोठ्या गोष्टीची अपेक्षा नाही. मी म्हटलं ना की तुम्ही ताज्या गोष्टी प्रभूला मागा, चांगल्या गोष्टी प्रभूला मागा, कालची गोष्ट मागू नका. हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की मत्ती 6 आणि 11 मध्ये असं सांगितलं आमची रोजची भाकर आज आम्हास. आजची बातमी आज आम्हाला, काल काय झालं मला माहिती नाही, पण आज तू आम्हाला चांगली बातमी दे. 2031 मध्ये लोक निर्णय घेतात आणि 1 मध्ये तो निर्णय नाही सर. 31 मध्ये असे बरेचसे जण कमिटमेंट करतात आजपासून मी हे करणार. 1 तारीख आली आहे कारण आम्हाला जुनं सोडायचंच, आम्हाला जुनं सोडायचं नाही. मला तुम्हाला सांगायचं आहे, कालपर्यंत मला माहिती नाही, आज तुम्ही काय विचार करणार हे मला माहिती. वचनात चालायचं आम्ही. थोड्या वेळातच आपण संपवणार. आजपासून तुम्ही काय देवाकडे मागणी करणार?
आनंदात राहायचं. आमेन. अजून बरोबर आहे. अजून आजपासून काय काय मागणी करणार? आपल्या अंतःकरणाला परमेश्वराला जागा द्यायची. आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला काय द्यायच्या? जागा द्यायची. ओके. आमेन. अजून बोला बोला. थोडस पुढे पुढे सर. आपण बोलत आहोत की आजपासून तुम्ही देवाकडे कोणती अपेक्षा करणार आहात? कोणी आनंदाची आहे, कोणी काय सांगितलं? वचनात राहण्याची. अजून हे सांगितलं होतं. अजून देवाच्या आज्ञामध्ये चालण्याची. ओके. अजून मागे झालेल्या पापाच्या अपराधाची मला क्षमा कर, इथून पुढे मला तुझ्या वचनात तुझ्या बाहेर चालायचं. त्याच्या बाहेर त्याच्या वचनात मागच्या गोष्टी सोडून चालायचं, ही मागणी राहील. ओके. अजून सदैव नीतिमान राहायचं. ओके. अजून मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही आजपासून काय मागणार? बरं, तुम्ही कालच्याच गोष्टी आज मागताय, कालच्याच गोष्टी आज मागताय. नाही कळलं? आता माझ्याकडे लक्ष द्या. तुमचा जवळजवळ 6 महिने पेमेंट अडकलाय. मिळाल्याच्या नंतर आनंद होईल का? कारण ते पैसे 6 महिने मिळाले नसल्यामुळे त्या पैशापेक्षा दुप्पट व्याज तुम्ही इकडे करून ठेवलं. ते आले काय तर इकडे जाणार, दुप्पट जाणार आहे. आनंद होणार आहे का? समजतं मी काय सांगतो? म्हणून आम्ही कालच्याच गोष्टी मागत आहे आज. बायबलचं वचन परत एकदा वाचा. लूक शुभवर्तमान 2 अध्याय वचन 10 आणि वचन 11. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो आहे. तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला, तो ख्रिस्त प्रभू. हालेलुया. बायबलचं वचन स्पष्ट सांगत आहे की आज फक्त ख्रिश्चन लोकांसाठी तारणारा जन्म. स्पष्ट सांगताय. मग काय सांगताय? काय सांगताय? तुम्ही बायबलच्या वचनाकडे लक्ष देत नाही. बायबल स्पष्ट सांगतं की फक्त आणि फक्त पास्टर लोकांसाठीच आज येशू चांगली बातमी देतो. असं लिहिलंय का? बायबलचं वचन काय सांगतं? सर्व लोक म्हणजे याच्यात तुम्ही पण ती बातमी ऐकण्यासाठी तुमचे 3 गोष्टी असणं आवश्यक. ऐकायचं. नंबर 1 तुमच्या कान. बरंचदा असं होतं की 2 काना दिल्यामुळे 1 कानाचा वापर करतो आणि 1 कान आम्ही. तुमच्या लक्षात नाही आलं मी काय सांगतो. येशू त्यावेळेस काहीच्या पोटात जन्मला. सुवार्ता सांगण्यासाठी स्वर्गदूत कुठे गेले? रानात गेले. आणि त्यांनी पहिलं काय ऐकलं? त्यांनी आवाज चांगली पाहतो मी. जर तुम्हाला हवी असेल, ऐकायचे असेल, पाहिजे असेल, नंबर 1 तुमचे कान चांगले असेल. म्हणून आम्ही प्रार्थना करतो, हे परमेश्वर आमचे कान. नाही कळलं तुम्हाला आज? म्हणून मला वारंवार चमत्कारावर आणावं लागतं. येशू म्हणतो ज्याला कान आहे त्याने. येशूने बहिरेपणाच केलं. सगळ्यांना कान होते पण ऐकत ज्याने ऐकलं ते. मेलेला लाजार 4 दिवस कबरेमध्ये होता. कान सुद्धा काम करत नव्हते, पण येशूची पाणी त्याच्या कानात.
आत्म्याने ती ऐकली. तो शरीराने मेला होता, आत्म्याने नाही. मी त्याच्यावर सर्च केलं आणि मग मला माहिती समजली की लोकांचा असं समज होता की एकदा मनुष्य मेला ना जवळजवळ 3 ते 4 दिवस त्याचा आत्मा इथंच भटकत राहतो, म्हणून आम्ही 3ऱ्या दिवशी सावडायला जातो. हो का नाही? नाही कळलं तुम्हाला? सावडायला काय काय घेऊन जाता तुम्ही? नुसतं फुलं नाही नेतो तुम्ही, निळून बघा काय काय घेऊन जाताय. काय नसतं प्रार्थना म्हणजे थोडक्यात त्याची आवडणारी गोष्ट आपण घेऊन जातो. बरोबर आहे? त्यावेळेस लोकांचा समज होता, आजही लोकांचा तसा समज आहे की 3 ते 4 दिवस तो तिथंच भटकत राहत असेल. मग कदाचित बाबा तो तृप्त झाला नसेल तर आपण त्याची आवडती गोष्ट नेऊ, म्हणजे खाऊन पिऊन तो तृप्त होईल आणि त्याच्या वाट्याला तो आम्हाला येऊन परत त्रास देणार. आम्ही जुन्या बातमीची फार उत्सुकतेने वाट पाहतो, नवीन बातमीची उत्सुकतेने वाट पाहत नाही. तो म्हणतो मी येईपर्यंत माझ्या येण्याची घोषणा तुम्ही करा, म्हणजे येशूच्या आगमनाची, येशूच्या काय म्हणूयात आपण रॅप्चरची घोषणा आपण केली पाहिजे, त्याची वाट आपण पाहिली पाहिजे आणि प्रतीक्षा आपण केली पाहिजे. पण आम्ही वाट पाहतो ख्रिसमसची आणि वाट पाहतो गुड फ्रायडेची. मग कशी चांगली बातमी येणार? लेखक म्हणतो प्रकटीकरणामध्ये, हे प्रभू तू लवकर ये, लवकर ये, लवकर ये, आणि शेवटी म्हणतो आमेन, असंच हो, तू लवकर ये. येशूचं वचन सांगतं मेलेले लोक माझी वाणी ऐकतील. हो का नाही? आजपर्यंत आपण त्याची वाणी ऐकली नाही, कारण आमचे कान आत्मिक दृष्ट्या काय झाले. म्हणून चांगली जर बातमी ऐकायची असेल तर तुमचे चांगले कान असेल. हालेलुया. नंबर 1 चांगले कान. नंबर 2 जर चांगली बातमी पाहिजे असेल तर तुमचे चांगले नेत्र असले पाहिजे, डोळे. त्याशिवाय आपण पाहणार आहेत का? डोळे पाहिजे का नाही? हॅलो हॅलो, डोळे पाहिजे का नाही? नुसता म्हणता पसावं लागेल डोळे दिसतात. कसं आहे माहिती नाही, फक्त त्याच्यामध्ये धन्यता समजावं लागेल. पण डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर हालेलुया हालेलुया. चांगली बातमी पाहण्यासाठी तुमचे चांगले डोळे असले पाहिजे. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये सांगितलंय की तुझा जे डोळे आहे, दृष्टिकोन आहे, ते स्वच्छ ठेव. कारण जुन्या करारामध्ये सांगितलंय जर तुझा डोळा पाप करत असेल, कारण त्याला माहितीये की तुझे डोळे फक्त वाईटच पाहत आहेत, चांगली बातमी पाहतच नाहीयेत, चांगली घटना पाहतच नाहीयेत. हॅलो, लक्षात येतं मी काय सांगत आहे? काय समजलं? आजपासून तुम्हाला निर्णय करायचा आहे की इथून पुढे कुठेही भांडण झाले की मी पाहणार नाही आणि मी ते ऐकणार पण नाही, कारण ती चांगली आहे का? हालेलुया. नंबर 3 चांगली बातमी अनुभवायची असेल तर तुम्ही त्या चांगल्या बातमीकडे जाऊन कृती केली पाहिजे, म्हणजे जाण्याची काय केली पाहिजे? धडपड केली पाहिजे. हालेलुया. हे 3च महत्वाचे आहेत चांगली बातमी अनुभवण्यासाठी, बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी. पण आज काय होतं की लोक चांगली बातमी कुठे पाहतात माहितीये का? जगामध्ये. आज लोक चांगली बातमी कुठे पाहतात माहितीये का? दोघांच्या, तिघांच्या किंवा एकमेकांच्या वाईटांमध्ये. आज चांगली बातमी कुठे कुठे पाहिली जाते? वेगवेगळ्या ठिकाणी. आणि म्हणूनच तो बायबल असं सांगतो, यशाचा ग्रंथ 53 अध्याय आणि वचन 6. यशाचा ग्रंथ 53 अध्याय आणि वचन 6. आम्ही सर्व मेंढरा, ऐका, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे मेंढराप्रमाणे, सर्व मेंढराप्रमाणे विकून गेलो होतो. ऐका आता, आम्ही काय झालं 2025
2024 मला नाही माहिती किती वर्षापासून, पण मी एकच सांगेल आकातला एक शब्द, जन्मापासून तर आजपर्यंत आम्ही मेंढराप्रमाणे पाहिकून गेलो.